माहिती होतं, की काही ना काहीतरी म्हणजे लास्टच्या बॉलपर्यंत जरी मॅच गेली, तरी हे मॅचही आमचीच होणार. शेवटचा प्रश्न फलंदाजी करताना फ्लड लाईट्स खूप इम्पॉर्टंट असतात आणि या स्टेडियममधल्या फ्लड लाईट्सबद्दल विश्वजित काय सांगतो तुझा अनुभव? नक्कीच फ्लड लाईट्स हे उत्तम दर्जाचे आहेत आणि बॉल दिसतोय आणि बॅटिंगला दिसतोय, फील्डिंगला दिसतोय आणि म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन म्हणजे खूप सुंदर आणि खूप मजा येते खेळायला. अशीच मजा प्रेक्षकांना तुम्ही देत राहा आणि चांगल्या खेळात तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. जाऊया आपण पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये आवाज ऐकूया. देऊळकर सरांच्या सोबत असतील चाळके सर. आपण हा 70-70 मिनिट्स या YouTube वाहिनीवर पाहतोय. आमदार चषक अर्थात यंगस्टर प्रीमियर लीग. थँक यू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. टॉस जिंकलाय वैष्णव इलेव्हन चेंबूर क्रिकेट टीमने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगचं आमंत्रण दिले गेले. जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप या क्रिकेट टीमला हाय व्होल्टेज मुकाबला असणार आहे. अस्तित्वाची लढाई असणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. मनोज इलेव्हन कासवड संघ तळवडे संघाचे संघमालक मनोज राऊळ यांना विनंती करतो त्यांनी यायचे आमच्या क्रीडा मंचावर. त्याचप्रमाणे संविधान ग्रुप यांचे प्रदीप यांनी म्हणजे डॉन त्यांनाही विनंती आहे आणि नावेद खलिफे साहेब यांनाही विनंती असेल यायचे आमच्या क्रीडा मंचावर. तर सामन्याकडे वळूया. गोलंदाजीसाठी ओम पांडे गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिल्या षटकासाठी ओम पांडे यांची निवड केली गेली. प्रपोल ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे. अखेरचा चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दोनच धावा या विरोधी संघाला दिल्या गेल्या आहेत. तर चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते दोन्ही टीम्सकडून. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढील फेरीत प्रवेश करेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेमध्ये थांबावं लागेल. यंगस्टार प्रीमियर लीग 2026 आपण थरार पाहतोय. आमदार चषक 2026 तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारं क्रिकेट. पुढचा बॉल ओम्यांचा होता. यावेळेस बदल आले त्याचा वापर. वा, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डोळ्यांचा पार न फेडणारा फटका. प्रसादजी, अगदी क्रिकेटमधील सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळतोय. थोडंसं पदल आली ते केलं आणि काय संपर्क केलाय चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालाय आणि चेंडू सरळ आलाय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता दबाव ओम पांड्यावर असणार आहे, कारण पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवर 2 धावा त्यानंतर षटकार. यावेळेस गती परिवर्तित चेंडू, परंतु वेळीच ओळखला आणि पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आलाय दमदार चौकार. होतं अर्थात जोखीमयुक्त षटक हाताळलं जातंय गोलंदाजाकडनं. गोलंदाजीमधील अचूकता शोधावी लागेल. अचूक लाईन अँड लेन पकडावी लागेल, कारण या षटकामध्ये जोखीम पाहायला मिळत आहे. संरक्षण नाही आहे. पॉवर प्लेचं षटक आपलं चालू आहे आणि आतापर्यंत दुहेरी अंकात मजल मारली आहे. 12 धावा. एक ठोस आणि आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. पुढचा बॉल पिच होता. दिशा दाखवले. एक जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. अजून एक दमदार चौकार. वा, जबरदस्त सुरुवात. कारण ठरून आलेत बॅटर या मॅच मध्ये थांबायचं नाही, जिंकायचंय, पुढील फेरीत प्रवेश करायचंय. प्रसादजी, डुअर डायचा सामना आहे. करो या मरोची लढाई खेळावी लागेल, कारण इथून जर तुम्ही हरलात तर तुम्हाला संधी नाही आहे. इथून या स्पर्धेतनं तुम्हाला निरोप घ्यावं लागेल. टाटा बाय बाय नमस्कार करावं लागेल. या सामन्यामध्ये तुम्हाला जीव ओतून कष्ट करावे लागतील. प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल हा सामना वाचवण्यासाठी. हो, नक्कीच. ते प्रयत्न मोठे असावेत, कारण जितके मोठे प्रयत्न असतात तितकाच मोठा विजय असतो. एक चांगला चेंडू जे टाकलाय, टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल आलाय. सुधारणा केली गोलंदाजीमध्ये. आउटसाइड ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल. नक्कीच रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो फलंदाज थोडंसं शफल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा
अगदी मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजांचा आणि याच गोलंदाजीची अति आवश्यकता असेल ओम पांडेच्या गोलंदाजीवर. यस प्रफुल्ल मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त खेळ दाखवला होता आणि याही वेळेस अल्टी पलटीचा धमाका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. Ay, arremangala, repujala, arremangala, repujala. यादव ज्याला स्टार सिनेमा हे तिकीट मिळेल कारण षटकरचं झेलात रूपांतर केलं होतं सीमारेषेच्या बाहेर आणि तिकीट आपण घेऊन जायचं आहे. खूप महत्वपूर्ण लढत म्हणावी लागेल प्रसादजी कारण 2 पराभूत संघांमध्ये हा सामना पाहतोय आणि आज सुरुवात केली आहे. अगदी फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलाय 20 धावा बिनबाद. या अगोदरच्याही सामन्यात प्रफुल्लित करणारी फलंदाजी केली होती आणि याही सामन्यामध्ये ते सातत्य पाहायला मिळत आहे. अगदी चेंबूर 11 वैष्णवी 11 चेंबूर क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये परती करावी लागेल कारण हा महत्वपूर्ण सामना आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो वैष्णव 11 चेंबूर क्रिकेट टीम कडून. यस आकाश गोलंदाजी माकडे सज्ज होते. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी पॉवर प्ले नाही ना हे पहिले षटक पॉवर प्लेचं होतं. पहिल्या षटकात दमदार सुरुवात पाहायला मिळाली. मागच्या मॅचमध्ये देखील 24 धावांची दमदार खेळी प्रफुल्लने साकारले होते. डावकऱ्याचं बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आता गौरव. पहिला बॉल अकुटप्याचा होता. एक जबरदस्त फटका, आकाशाला गवसणी घालणारा फटका, मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हे आयोजन करण्यात आलेलं आहे. खेळाडूंसाठी भरघोस पारितोषिक आहेत. मात्र आमच्या क्रीडारसिक प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे भव्य लकी ड्रॉ ज्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आकर्षक मोटरसायकल, दुसऱ्या क्रमांकासाठी फ्रीज, तिसऱ्या क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, चौथ्या क्रमांकासाठी टीव्ही, 5व्या नंबरवरती मोबाईल, सोफा सेट, सायकल आणि कूलर अशी भव्य दिव्य लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त अवघ्या 500 रुपयांमध्ये तिकीट खरेदी करावं लागेल आणि शेवटच्या रजनीमध्ये तुम्ही नक्कीच या लकी ड्रॉचे साक्षीदार होऊ शकता. तर चला त्वरा करा. यंगस्टार क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत, त्यांच्याजवळ तिकीट विक्री सुरू आहे. तुम्ही येऊन फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे आणि तिकीट घेऊन तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता आणि शेवटच्या रजनीमध्ये घरी जाता जाता तुम्ही एखादी मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही, सायकल घेऊन जाऊ शकता. पुढचा बॉल त्यावेळेस वेगवान तेज तारावर भन्नाट वेगाने डिलिव्हर केला होता. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. याच मॅचमध्ये करायचं आहे कारण यंगस्टार प्रीमियर लीग 2026 प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असणार आहे जिंकण्याचं. परंतु या मॅचमध्ये एका संघाचं स्वप्न हे अधुरं राहील आणि एक संघ स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढील फेरीत प्रवेश करेल. जसं देवगडचं सौंदर्य सर्व पर्यटकांना भुरळ पाडतात तसेच ही क्रिकेटची स्पर्धा सर्व खेळाडूंना भुरळ पाडते. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमतः बॅटरला बेट केला, त्यानंतर विकेट किपरला धोका होता स्ट्रायकिंग एंडला, परंतु धोका टळलाय. जर का डिरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच धोका अप्रफुल्ल असता. 22चा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डमध्ये जमा केली जाते. धावा कशा येऊ, धावा महत्वाच्या आहेत. त्या एक्स्ट्रा असू देत, बॅटने असू देत, षटकाराने असू देत, चौकाराने असू देत, धावा या क्षणी महत्वाच्या असणार आहेत. एका बाजूने धावा रोखायच्या आहेत, एका बाजूने धावा ठोकायच्या आहेत. प्रफुल्ल ऑन स्ट्राईक असेल. पहिल्या षटकात ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, तब्बल 20 धावा कुठल्या, तो प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आकाश पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. प्रेक्षक देखील इथे वाढू लागले. सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल आकाश सज्ज झालाय. समोर एक आक्रमक शैलीचा बॅटर प्रफुल्ल असणार. याही वेळेस शॉर्ट आर्म पुलचा फटका, परंतु ते क्षेत्ररक्षक आहे. टिप्स केअर क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय तोपर्यंत एकच धाव.
सिंगल धावने स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल गौरव. तो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय. 28 धावा धावपलकावर षटक क्रमांक 2चा खेळ चालू. यंगस्टर प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील हा महत्त्वपूर्ण चौथा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. अस्तित्वाची लढाई असणार आहे. जो संघ जिंकणार आहे तो संघ आपलं अस्तित्व टिकून ठेवेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. वेसोर पिच बॉल खोदून काढलाय. ऑनड्राईव्हचा फटका पाहायला मिळते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने पोहोचलाय. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. चेंडूला थांबवलंय. आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्यात. जितकं महत्त्व बॅटरला आहे, जितकं महत्त्व गोलंदाजाला आहे, तितकंच महत्त्व क्षेत्ररक्षकाला देखील आहे. कारण धावा वाचवणं भरपूर महत्त्वाचं आहे. प्रपोल स्ट्रायकिंग एंडला सज्ज आलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय. हाय व्होल्टेज मुकाबला. दोन्ही संघांना हार मान्य असणार नाहीये या मॅचमध्ये. अकूट टप्प्याचा चेंडू तिकड बाउन्सर पाहायला मिळतोय. टप्पा आल्यानंतर थेट वेध घेतोय विकेट किपरचा डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या 29 धावा. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक पाहिलं तर कमी धावसंख्येचं आलंय. अवघ्या 9 धावा या षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नमस्कार, सहर्ष स्वागत. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड यंगस्टार प्रीमियर लीग 2026 आमदार चषक आणि या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक या 70 यूट्यूब चॅनलला जोडले गेले आहेत, आमचे सर्व क्रीडारसिक प्रेक्षक आणि त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 29 धावा बिनबाद धावफलकावर ही एक ठोस आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. ती नाणेफेक हरल्यानंतर जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. अर्थात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. वैष्णवी 11 चंबूर क्रिकेट संघ, ज्याला नशिबाची साथ मिळाली आहे, नाणेफेकीचा कौल लागलाय या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. डू ऑर डायचा सामना असेल. करो या मरोची लढाई खेळावी लागेल. कारण जो संघ विजयी ठरेल अजून एक सामना खेळेल. मात्र पराभूत संघाला या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागेल. प्रफुल्ल आणि गौरव. अकोटप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय डीप स्कोर लेगवरती. अर्थात पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय क्षेत्ररक्षकांना. एकेरी धाव यावेळी प्राप्त झाली. ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचतोय धावफलकावर 30. बिनबाद धावफलकावर प्रफुल्ल 9 चेंडूंचा सामना करताना 21 धावा जमवतोय, तर गौरव त्याला साथ देतोय 4 चेंडूंवरती 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. साहिल गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो साहिल. वैष्णवी 11 चंबूर क्रिकेट टीम कडनं दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण लढत असेल. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता. जीवघेणी धाव मैदानावरती पाहायला मिळाली. सुरुवातीला ताळमेळ नव्हता. अखेरच्या क्षणी एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक बदलताना दिसतोय तो 31 धावा बिनबाद धावफलकावर. 31 धावा धावपलकावर पाहायला मिळते. तर वैयक्तिक 22 धावा आतापर्यंत प्रफुल्लच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक दमदार सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आहे या महत्त्वाच्या लढतीमध्ये. प्रत्येक लढत आता महत्त्वाची असणार आहे प्रत्येक संघासाठी. कारण यानंतर नॉकआउट सामने असणार आहेत. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. आणि याचसाठी जे काही चांगलं करायचं आहे ते याच सामन्यांमध्ये करायचं आहे. डावकर शैलीच्या फलंदाजाला पंचांच्या उजव्या साईडने यावेळी राईट आर्म राऊंड विकेट हा मारा पाहायला मिळतोय. फुलर लाईन चेंडू यावेळी ऑन साईडला फटका. अर्थात वाईड एज लॉंगनवरती सुरेख झेल टिपला जातोय. गडी बाद होताना दिसतोय. अर्थात जमलेल्या जोडीला सुरुंग लावतोय आणि खऱ्या अर्थाने साहिल यावेळी मगर मिठीत घेताना दिसतोय. पहिला गडी बाद होतोय तो जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप या टीमचा. याचा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ प्रकार चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न आला. उंची मिळाली हवी तशी लांबी नाही मिळाली. एक जबरदस्त कॅच रिप्ले गेला क्षेत्ररक्षक पवन यांनी. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पवन यांच्या माध्यमातून. पहिली सफलता म्हणावी लागेल वैष्णवी 11 चंबूर क्रिकेट टीमला. साहिल याच्या गोलंदाजीवरती ही सफलता प्राप्त होताना दिसत आहे. सुरुवातीची 2 षटकं पाहिली तर अतिशय सुरेख भागीदारी रस्त्यानं आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. प्रफुल्ल त्याच्या साथीला गौरव, जो गौरव बाद झालाय.
आणि प्रफुल्ल याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज नंबर 3 वरती अमोलची वर्णी लागताना दिसत आहे. जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप या टीमकडनं 31 धावा, 1 गडी बाद, 31 ला 1 षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतोय. वैष्णवी 11 चंबूर क्रिकेट संघ प्रथम शतरक्षण करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट साईल. ओ यावी फुलर लाईन चेंडू बिग हिट केलाय. चेंडू फेकून दिलाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल त्याला पाठवलं जणू काही आकाशातून आकाशाला गवसणी घालणारा फटका थेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आता गोलंदाजावर दबाव वाढणार आहे. चांगला फटका म्हणावं लागेल. उजव्या शैलीचा फलंदाज अगदी ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतोय या मैदानाचं विहंगम दृश्य. आणि याच मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम आपण पाहतोय. यंगस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून यंगस्टार क्रिकेट प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा हा रणसंग्राम. अगदी पहिल्याच दिवशी भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिली रजनी आपण अनुभवतोय SMG हायस्कूलच्या मैदानावरती. आणि 4 संघ आज खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगलमूर्ती पुणे, वैष्णवी 11 चेंबूर, मनोज 11 कसवंत तळवडे आणि जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप असे आजच्या रजनीमधील हे 4 संघ. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय 70 या यूट्यूब चॅनलवरती. आणि अगदी फ्लड लाईट्स मध्ये या मैदानाचं सौंदर्य अजून खुलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी याची क्षणचित्र ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टिपताना पाहायला मिळत आहेत. 70 या यूट्यूब चॅनलवरनं या मैदानाचं विहंगम दृश्य आपण पाहतोय. आणि याच विहंगम दृश्यावरती क्रिकेटच्या पटलावरती 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चंद्रकोर पाहायला मिळत आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय चंद्राची अर्धकृती. हो यावी बिग हिट करण्याचा प्रयत्न संपर्क होताना दिसत नाही. थोडीशी दुखापत होताना दिसतंय फलंदाजाला. वेगवान चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न यावी फसलाय. अमोल नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रफुल्ल याला साथ देण्यासाठी गौरव हा पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतला. ज्याचं योगदान अवघ्या 8 धावांचं राहिलं. तर दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल त्याची प्रफुल्लित फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याने या अगोदरच्याही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आणि या महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. यस 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला भेटते. ते ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. हे जबरदस्त विहंगम दृश्य तुम्हा आम्हा सर्वांना भुरळ पाडणारे दृश्य 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचं आपण ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण पाहतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना दिसतंय. गोलंदाजीवरती गोलंदाज आपल्याला साहिल पाहायला मिळतोय. ज्याने पहिली सफलता मिळवून दिली. पहिला ब्रेक थ्रू वैष्णव 11 चंबूर क्रिकेट संघाला मिळवून दिला. तो साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी साहिल वांगणकरने स्पर्धेतले पहिले हॅट्रिक संपन्न केले होते. आज मात्र हा साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंबूर वैष्णव 11 चंबूर क्रिकेट टीम कडनं गोलंदाजीसाठी. उजव्या शैलीचा फलंदाज अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक कडनं कुठेही चुकी होताना दिसत नाही. तर अमोल हा आल्या पावले माघारी परतताना दिसतोय. अगदी स्वस्तात माघारी परततोय दुसऱ्या गडीच्या रूपात. यस ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. आउटसाईड ऑप्टन प्रकारचा चेंडू थोडासा जास्त बाउन्स घेणारा चेंडू होता. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली चेंडू. त्यानंतर बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. विकेटचं पतन फलंदाला माघार यावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मागकडे साहिलने देखील प्रभावित केलं या मॅचमध्ये. यंगस्टर क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टर प्रीमियर लीग 2026 आमदार चषक 2026 आपण पाहतोय. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. भारतीय टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे सातत्याने 5 दिवस या टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील.
नक्कीच प्रसादजी व्यावसायिक क्रिकेट कसं खेळलं जातंय, त्याची तयारी काय असावी, त्याच्यासाठी परिश्रम कशाप्रकारे घेतले जातात, कष्ट, मेहनत, रणनीतीतील चातुर्य काय असावं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लबची ही क्रिकेट स्पर्धा. ड्रोनच्या माध्यमातून अगदी विहंगम दृश्य आपण पाहतोय मैदानावरती. मैदानाच्या चहूबाजूने ही क्षणचित्र ड्रोनमध्ये कैद केली जात आहेत आणि याच आठवणी आपल्याला पुढे पर्यंत पाहता येतील. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना दिसतंय. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये. आकिब लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. ओ तेज तर्रार वेगवान चेंडू अचूक टप्पा यावेळी प्राप्त करताना दिसतोय. आकिब पहिल्या चेंडूवरती चौथं षटक आपण पाहतोय. थोडासा शफल झाला होता. चेंडू अजून थोडासा बाहेर ठेवलाय. गोलंदाज यावेळी डावकर शैलीचा प्रफुल्ल यावेळी नतमस्तक व्हावं लागलंय. ते गोलंदाज आकिबच्या गोलंदाजीवरती धावफलक स्थिरावलाय. 37 धावा धावफलकावर 2 गडी बाद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ पुल करण्याचा प्रयत्न संपर्क तेवढा चांगला नव्हता. सलग दुसरा चेंडू निर्धाव गणला जातोय तो आकिबच्या गोलंदाजीवरती. आकिब आल्या पावली अचूक लाईन अँड लेन पकडताना दिसतोय आणि रोखून धरलंय प्रफुल्ल सारख्या फलंदाजाला ज्याने आतापर्यंत चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुपसाठी अतिशय योगदान ते प्रफुल्ल याचं. 22 धावांवरती खेळतोय. ओ अकोटप्प्याचा चेंडू पुल केलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. अर्थात पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. फेकी अचूक होताना दिसत नाही. अर्थात एकेरी धाव ही प्रफुल्लच्या खाती जमा होताना दिसत आहे. ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 38ला 2 धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तो डावकर शैलीचा गोलंदाज आकिब. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव खर्च करताना दिसतोय. तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळी फुलरलेनचा चेंडू नो वरती जोखीम पत्करली आहे. अर्थात ती अचूक फेकी होताना दिसत नाही ती गोलंदाज आकिबकडनं. अर्थात एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धाव फलक बदललाय. जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुपचा 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यस चौथ्या षटकामध्ये पाहिलं तर जबरदस्त गोलंदाज होते. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडूवर 2च धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे पाहिलं तर धावांवर रोख लावणारी गोलंदाज आकिबच्या माध्यमातून होते. संघाची गरज ओळखून चांगली कामगिरी ते आकिब करत असणं आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्वर्णा आकिब यावेळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लॉंगांवरती फटका निघतोय. चेंडू यावेळी लॉंगान सीमा रेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. एक जबरदस्त फटका. षटकार. वाह! फटक्यामध्ये क्लास होता आणि क्लास सोबत तो आत्मविश्वास देखील होता. एक कॉन्फिडन्स फटका इथे खेळलाय. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. एक क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवलंय चेंडूला आणि जबरदस्त कॅमेरा वर्क. संपूर्ण 70-70 ची टीम जबरदस्त कामगिरी करताना देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन संदेश तिथे पाहायला मिळत आहेत. बघा शेवटच्या क्षणापर्यंत तो चेंडू तिथे टिपला गेला आणि त्यानंतर रिॲक्शन पहा फलंदाजाचे. बघा छोट्या-छोट्या गोष्टी 70-70 स्पोर्ट्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 6च्या धावसंख्येने धावफलक बदलताना दिसतोय. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्क्रीनवरती आपण पाहतोय सिंधुदुर्गात कोकणात प्रथमतः मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक कार यावेळी बदललेली ते पाहायला मिळालं. संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. सिली मिड ऑफ वरती शतरक्षण होईल. प्रफुल्लच्या खाती एकेरी धाव जमा होताना दिसतंय. अगदी टाटा कंपनीची टियागो कार आपण पाहतोय. आलिशान ही कार आहे आणि याच आलिशान कारवरती पुढचा फलंदाज पुढचा खेळाडू आपलं नाव करेल आणि सिंधुदुर्ग आणि कोकणामधना पहिली कार घेऊन जाण्याचा इतिहास कुठच्या खेळाडूच्या नावावरती रचलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. प्रफुल्ल वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय. 15 चेंडूंचा सामना केलाय. तर राहुल एका चेंडूंवरती 1 धाव. धावफलक पाहायला मिळतोय. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पहिल्या डावातील इनिंगची सांगता करणारं षटक, इतिश्री करणारं षटक आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर वैष्णव 11 चेंबूर क्रिकेट टीम कडनं साहिल गुडेकर. यस नक्कीच जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असता आपण पाहतोय. प्रफुल्ल मागच्या मॅचमध्ये देखील 24 धावांची जबरदस्त खेळी केली. या मॅचमध्ये देखील आतापर्यंत 30 धावांची खेळी पाहायला मिळते. खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त खेळ प्रफुल्लच्या माध्यमातून याही मॅचमध्ये पाहायला भेटतोय. 200च्या स्ट्राईक रेटने धावा कुठल्या गेल्यात त्याच्या बॅटमधून. नक्कीच प्रसादजी मन अगदी प्रफुल्लित केलंय प्रफुल्ल या फलंदाजाने.
30 धावांचं योगदान, 46 धावा, 2 गडी बाद. साहिल गुडेकर येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. वैष्णव 11 चेंबूर क्रिकेट टीमकडनं विश्वास दाखवलाय साहिलवरती. अर्थात तो विश्वास किती सार्थकी लावतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. हो, यावी बॅटची लिडिंग एज, लॉंग स्टॉपला चेंडूचा प्रवास बघता बघता समाप्त होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक बघत राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संधी नव्हती, बहुमूल्य 4 धावा. यस, नशीब देखील बहादूरांना साथ देतं ते बोललं आता, तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटची कट लागली आणि त्यानंतर फ्लाइंग स्लिपला चेंडू बेट करत थेट सीमारेषा पलीकडे पार 4 धावांसाठी पाहायला मिळतोय. चौकार 4 धावांनी धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या 50 याकडेवर जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. अर्थात गोलंदाजाला विचार विनिमय करावं लागेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संधीच मिळाली नाही या चेंडूवरती रोख लावण्याची. पंचांच्या डाव्या साईडने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, स्वीपर कव्हर, डीप थर्डमॅन पर्यंत क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग, कव्हर पॉइंट. हो, यावेळी डीप कव्हर पॉइंटच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय डीप पॉइंट पर्यंत. डीप थर्डमॅन वरचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय, ज्या दुहेरी धावसंख्येने धाव फलक बदललाय. 52 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. शेवटचं षटक हाताळलं जातंय ते साहिल गुडेकर. अर्थात आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. किती धावा जमवतोय या सामन्यामध्ये जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप क्रिकेट टीम. यस, टार्गेट आता सेट करायचे. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. हो, यावेळी अकुटप्पाचा चेंडू काय फटका सजवलाय. चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वाह, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रफुल्लच्या बॅटमधून सुरुवात जशी केली तसा शेवटही करतोय. बदल आली त्याचा वापर केला आणि त्यानंतर तो फटका एक्झिक्यूट केला. सर्वांचीच मनं जिंकून जातोय हा बॅटर. चांगला फटका म्हणावं लागेल. प्रफुल्ल त्याची नजर बसली आहे या मैदानावरती आणि अगदी जागेवरनं हा फटका सजवलाय प्रफुल्लने. वैयक्तिक 42 धावांवरती पोहोचतोय. 18 चेंडूंचा सामना केलाय. एका बाजूने बाजी प्रभू देशपांडे सर्कल लढतोय जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप या टीमसाठी आणि धाव फलक पाहायला मिळतोय 58, 2 गडी बाद. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल काय ते प्रफुल्लच्या नावावरती हेच पाहणं औत्सुक्याचं राहील. तर गोलंदाज यावेळी कशा प्रकारे परती करतोय साहिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी बदल आली ते पाहायला मिळालं. चेंडू मिड विकेटला. चेंडू यावेळी हाताला स्पर्श करतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय. झेल जरूर होता परंतु झेल हातामधून निसटला आणि चेंडू थेट सीमारेषा पार. पुन्हा एकदा पल आले त्याचा वापर केला. आडव्या पाटने तो फटका एक्झिक्यूट केला. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. अगदी वैयक्तिक 48 धावांवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल. काय इनिंग सजवली. आघाडीचं विनीचं फलंदाज जबाबदारी स्वीकारली आहे आणि एका बाजूने मैदानावरती पाय रोवून उभा राहिलाय. संघाचा झेंडा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न प्रफुल्ल याच्याकडनं. तर गोलंदाज यावेळी विचार विनिमय करेल. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने. एकाच एंड वरती दोन्ही फलंदाज आणि अखेरच्या क्षणी दुसऱ्या फलंदाजाला विकेट बहाल करावी लागते. विकेट नंबर 3 गडी बाद. राहुल हा मात्र फलंदाज माघारी परतताना दिसतोय. जीवघेणी धाव. दुसऱ्या बाजूने अगदी प्रफुल्ल पाहायला मिळतोय. 49 धावांवरती पोहोचतोय. 20 चेंडूंचा सामना केलाय. 49 धावा. आजच्या पहिल्याच रजनीमध्ये वैयक्तिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का आणि अगदी त्याच दिशेने वाटचाल म्हणावी लागेल ती प्रफुल्ल याची. 65 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल साहिल याच्या गोलंदाजीवरती. शेवटच्या चेंडूवरती प्रफुल्ल स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या रजनीमध्ये आपल्याला हे अर्धशतक पाहायला मिळेल का की त्या अर्धशतकापासून गोलंदाज यावेळी साहिल वंचित ठेवेल का. नक्कीच दोन्ही खेळाडूंमध्ये हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मध्यम गतीचा गोलंदाज
साहिल आपल्याला पाहायला भेटतोय. शतरक्षण सजवतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, स्वीपर कव्हर आहे आणि त्याचबरोबर डीप थर्ड मॅनच्या दिशेने एक शतरक्षक. यावेळी शॉर्ट फाईन लेगवरचं शतरक्षक शॉर्ट लॉंग लेगवरती ठेवण्यात आपल्याला पाहायला भेटतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी बॅकफुटला जातोय. चेंडूला कट करतोय. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या मागे. पहिली धाव यावी पूर्ण केली. 9 सेकंडवरती दुसऱ्या धावेसाठी जोखीम पत्करली आहे आणि गडी बाद होतोय. परंतु अर्धशतक पूर्ण होतं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक प्रफुल याच्या बॅट मधून, ज्याला चॅम्बो म्हणतात. पनवेल तालुक्यातील बोर्ले गावचा सितारा. कॅमेरामन फोकस करा. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी 24 लाईव्ह इव्हेंटचा कॅमेरामन, स्कोरर, ऑपरेटर या सगळ्या भूमिका करता करता ऑल इंडिया लेवलच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक केलं या प्रफुलने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रफुल, एकदा बॅट उंचावून दाखवायची आहे. काय कारनामा केलाय चॅम्बो, आज धमाल करून टाकली. 21 चेंडू वरती पाहायला मिळत आहे. 67 धावांचा पाठलाग करावा लागेल. यशस्वी 67 धावांचा पाठलाग होतोय की 66 धावांचा बचाव केला जाईल. दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय, कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय, ऐकूया. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल, महाराष्ट्राचा बुलंद आवाज ऐकूया. मिस्टर चंद्रकांत शेट्टे सर. धन्यवाद जी जे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागतो आणि असे आमचे सन्माननीय मान्यवर मंडळी आहेत जी जशी मिळेल तशी मदत देतात आणि स्पर्धा नेहमी यशस्वी करतात. आदरणीय सागरजी पडवळ साहेब, आदरणीय आशिषजी जाधव साहेब, आदरणीय अनिकेत बांदिवडे आणि परमेश्वरजी, या सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी निवेदन करतो की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपला मी यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. आमदार चषक अर्थात यंगस्टर प्रीमियर लीगमध्ये. पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये. आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ क्रिकेट चंद्रकांत शेट्टे सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. पुन्हा एकदा चालू असणारा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. एका बाजूला वैष्णव इलेव्हन चेंबूर आहे, दुसऱ्या बाजूला जगन्नाथ स्मृती पिंगळसई संविधान ग्रुप. यांच्यातील मॅच पहिल्या 5 ओव्हरमध्ये केल्या 66. त्याच्यामध्ये अर्धशतक पाहायला मिळालं प्रफुल्ल पाटील चॅम्बो यांचं आणि आता 5 ओव्हरमध्ये करायच्यात 67. परंतु क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे. दुसऱ्या डावात काय होणार ते आपल्याला पाहायचं आहे. यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडची यंगस्टर प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि आज या यंगस्टर प्रीमियर लीगचा अगदी महत्त्वाचा दिवस, पहिला दिवस. आपल्या बेटीला मॅच नंबर 4 आलेली आहे. यानंतर 5 आणि 6 अशा 6 मॅचेस आजच्या रात्रीत होणार आहेत. यानंतरचा सामना सुद्धा 5 षटकांचा होणार आहे, परंतु अंतिम सामना आपण शक्यतो 6 षटकांचा खेळवणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, त्याचबरोबरीने आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व नितेशजी राणे साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आणलेली आहे. बुवातारी साहेब आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार, यंगस्टर मित्रपरिवारांनी स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. आम्ही आभारी आहोत. कीर्ती सेल्स, मोबाईल गॅलरी, हॉटेल पिंकी, तेलीबंधू, त्याचबरोबरीने यस जिते जाधव आंबा व्यावसायिक पडवणे, त्याचबरोबर सौरभजी कुलकर्णी, सुबोधजी कांबळी व्यावसायिक देवगड, साईबू बिलारी व्यावसायिक देवगड, हॉटेल संतोषी साऊथ इंडियन शाकाहारी मांसाहारी जेवण, रवींद्रजी तारी,
त्याचबरोबर द्विजकांजी कोयंडे, कोयंडे फिशनरीज ख्यातनाम उद्योजक. आम्ही आभारी आहोत हॉटेल आराध्या क्राऊन, त्याचबरोबर क्राऊन कॅफे यांचे आभारी आहोत. रंगकर्मी लाईमलाईट्स यांचे देखील आम्ही आभारी आहोत. स्वामी समर्थ डेकोरेटर शैलेश सारंग, सद्गुरू हार्डवेअर्स देवगड, MK पेंटर्स मुख्तार शेख आणि कयूम होलसेलर, कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी, हॉटेल पिंकी. या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत आणि घेऊन जातोय आता मॅचच्या दिशेने. आमदार ट्रॉफी आपण पाहतोय. यस, जसा वेळ मिळेल तसा या सगळ्यांचा नावांचा उल्लेख आपण करूयात. राहुल जोगाडी या स्ट्राईकवर आहेत. 67चं लक्ष आहे आणि पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी मयांक आलेले आहेत. मयांक मांगेला, जुहू मुंबई. पहिला बॉल अखूट टप्प्याचा फाईन लेगला खेळलाय राहुल जोगाडे यांनी. बॉल सीमारेच्या दिशेने चाललाय आणि एफर्ट चांगले केले तिकडे. तोपर्यंत 2 रन कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या 2 ने सुरुवात झालेली आहे. राहुल जोगाडे आहेत आणि त्यांच्या जोडीला चंदन तलवार आहेत. वा, कशा प्रकारे हा क्षण 70 स्पोर्ट्सची कॅमेरा टीम आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दाखवलं जात आहे. चांगलं स्वतःला बॅलन्स केलं. 2 धावा धावफलकावर आहेत. राहुल जोगाडिया, मयांक, चंदन तलवार आणि राहुल जोगाडिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला पिंगळसई गावचे ख्यातनाम उद्योजक सुनील देशमुख साहेब आणि सोमेशजी देशमुख साहेब आणि पुण्याचे ख्यातनाम क्रिकेट प्रेमी चंद्रशेखर मोरे साहेब यांची ही टीम आहे. पुन्हा एकदा बिग हिट, अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. षटकार मारलाय. जबरदस्त बॅटिंग सध्या. ओहो, यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून राहुल चांगले बॅटर सुद्धा आहेत. त्याचं प्रात्यक्षिक इकडे आपण पाहतोय. बॉल सीमारेषेच्या पार. 4. जबत मॅचच्या दिशेने राहुल जोगाडिया. खूप चांगली बॅटिंग तिकडे होताना पाहिलं मिळते. 12 धावा. रिव्हर्सचा प्रयत्न इकडे होताना पाहायला मिळाला. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. बारावरी धावसंख्या पाहायला मिळते. या टीमसाठी राहुलकडे असणारा अनुभव तोही खूप महत्त्वाचा असणार आहे. नाविदजी खलिफे यांच्या मालकीची असणारी टीम आहे चेंबूरची. पुन्हा खूप टप्प्याचा बॉल पुन्हा तिकडेच मारलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये राहुल जोगाडिया तुटून पडलेत. याही वेळेला 4 चौकार. तर
तर चौकार घोषित केला जातोय. रिवर्स आणखीन एक चांगला फटका. कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु कॅच नाही झाली आहे आणि एफर्ट चांगले केले गेले खरे परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय. 4. पहिल्या डावात सुद्धा पहिल्या ओव्हरला 20 रन झाले होते. दुसऱ्या डावात सुद्धा 20च झालेले आहेत. परंतु चांगली सुरुवात केली आहे. चांगले एफर्ट्स दाखवले इकडे. परंतु बॉल पुन्हा एकदा टन 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 करत सीमारेषेच्या दिशेने गेलाय. येस. 20 धावा धाव फलकावर आहेत. 67चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही 47 पाहिजे. 4 ओव्हर बाकी आहेत. चंदन तलवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. परंतु हातात तलवार घेऊन न येता बॅटच घेऊन आलाय परंतु तलवारीप्रमाणे ती फिरवावी लागेल. चोवीस बॉलमध्ये 47ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पॅरिस कांबळे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल झालेत. पॅरिस कांबळे चंदन तलवार यांच्यासाठी. सध्या नवी मुंबईत खूप चांगलं क्रिकेट खेळतायत तर पॅरिस दौंडला खेळतायत. आजच्या दिवसातील ही महत्त्वाची मॅच. खूप चांगले व्ह्यूवर्स आम्हाला मिळाले आज पहिल्याच दिवशी. लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आहे तिकडे. फेकी केली आहे. डायरेक्ट हिट देखील होताना पाहिला मिळालाय. पाहूया आता डेंजर झोन मध्ये आहेत की काय. तिसरे पंच ठरवतील. OUT आउट. विकेट आली आहे. पहिला धक्का. काय हिट केलाय. ओ डॉन होते तिकडे. डॉन यांनीच मारलाय का. पोलीसवाले आहेत. नवी मुंबईचा बॅटर. आठवते 12 पाड्याची ती 67 धावांची व्यावसायिक क्रिकेटमधील वादळी खेळी या अरविंद राणा यांची. व्यावसायिक संघांसाठी देखील अरविंद राणाने क्रिकेट खेळलाय. दुसऱ्या बाजूला राहुल जोगाडे SP दादरसाठी बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय. चांगला बॉल सन्मान दिलाय. ढकललाय फक्त बॉलला. जसा बॉल तसं उत्तर क्रिकेटच्या खेळात द्यावंच लागतं. आज पहिल्याच दिवशी स्पर्धा चर्चेत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर लाखोचे व्ह्यूवर्स पाहायला मिळत आहेत. संदीप भाऊ 2.5 लाख लोकांनी पहिल्याच दिवशी ही स्पर्धा पाहिली. अजून 2 मॅच याच्यानंतर बाकी आहेत. हा पहिला दिवस आहे. आगे आगे देखो होता है क्या. यस. उद्या सुद्धा रथी महारथी इकडे येणार आहेत. यावेळेला समोर ढकलण्याचा प्रयत्न होतो. चांगली बॉलिंग केली आहे पॅरिस यांनी. 1 रन तिकडे घेतला गेलाय. धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम केलंय पॅरिस कांबळे यांनी. 22 बॉलमध्ये अजूनही 46 म्हणजे मॅच थोडीशी लांब आहे. 21 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन आल्या. प्रेक्षकांसाठी खुशखबर. जर आपण मैदानाच्या बाहेर कॅच घेतली तर सध्या ज्या धुरंधर 2 ची चर्चा आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे देवगडमध्ये. त्याच्यामुळे
आपण या संधीचा फायदा घ्या. रिव्हर्स पुन्हा एकदा खेळले, परंतु आता रिव्हर्ससाठी फिल्डर तैनात केला होता डॉन यांनी तिकडे. यावेळेला फटका फसला. वा पॅरिस काय बॉलिंग केली आहे. पहिल्या ओव्हरला रन आल्यानंतर सुद्धा काय कमबॅक केलं, लाजबाब. अरविंद राणा आउट. चांगला बॉल पाहायला मिळाला. हलकासा बाहेर जाणारा बॉल होता. खरं तर पॅरिस हाफ पिच या क्रीडा प्रकारातून पुढे आलेले खेळाडू हे क्रिकेट देखील तेवढंच चांगलं गाजवत आहेत. आज या टीममध्ये महत्त्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील असणार आहे. पण लांबून येणारी टीम एखादी मॅच हरू शकते, परंतु पुन्हा कमबॅकही करू शकते. चांगला बॉल पुन्हा एकदा टाकला पॅरिसने. अप्रतिम बॉलिंग. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. पॅरिसचं कौतुक करावं लागणार आहे. या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 3 रन दिलेले आहेत. 23 धावा धावफलकावर झाल्यात. 67चा पाठलाग. 4 रन दिले एकंदरीत. ओके, आणि स्कोर झाला आता एकंदरीत 24. 67चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे मॅच अजूनही थोडीशी लांब आहे. ओम पांडे आणि राहुल जोगाड या मैदानाच्या आतमध्ये आहेत. या शेवटच्या बॉलवर चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सूरज पांडे, सूरज गायकवाड पाहायला मिळत आहेत. सूरज आमले, राहुल जोगाडिया, ओम पांडे आणि आता बॉलिंगसाठी आलेले आहेत जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावचे वेगवान गोलंदाज सूरज आमले. फुल टॉस, पहिलाच फुल टॉस केला, त्याच्यावर केलाय प्रहार आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडे होता खरा, परंतु कॅच नाही झाली आहे. आणि त्या उलट जर पाहिलं तर इकडे 1 रन मिळणार आहे. मागील 2-3 वर्ष जुन्नर प्रीमियर लीग आपल्या बॉलिंगच्या जोरावर गाजवतोय हा खेळाडू. फटका चांगला खेळला होता, परंतु टायमिंग तेवढं चांगलं नाही पाहायला मिळालंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे ती. पंचवीस. सतरा बॉल 42. या 5 बॉलमध्ये 1-2 बाहेर मारावे लागतील जर मॅच जिंकायची असेल तर. संविधान ग्रुप, जगन्नाथ स्मृती चांगली कामगिरी करताय. लोअर फुल टॉस, राहुलने बॅट फिरवली आहे आणि दिशा दिली सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. 16 बॉल 38. बॅटिंग पाहायला मिळते. एका बाजूने किल्ला लढवत आहेत, खूप चांगली बॅटिंग ते करतायत. 29 झालेले आहेत. 25 वर राहुल. सूरज आमले यावेळेला समोर खेळायला गेले, तिकडे फिल्डर नव्हते. अगदी फिल्डर हो 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 चांगले प्रयत्न केले डॉन यांनी तिकडे. मिड ऑफ वरून बाउंड्री लाईन पर्यंत जाणं सोपं नाहीये. डॉन यांची ही स्ट्रेंथ आहे, पूर्ती खूप जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे ते पोलीसवाले आहेत.
आणि डॉनसाठी मुश्किल काहीच नाही आहे. 31 रन झालेले आहेत. 15 बॉलमध्ये 31 झाल्यात. 15 बॉलमध्ये 36 पाहिजेत. राहुल मैदानात आहे. ओम पांडे मैदानात आहे. वैष्णव चेंबूर, चेंबूर सुभाषनगर ज्या ठिकाणावरून राज कपूर मेमोरियल ट्रॉफी पाहायला मिळाली त्या परिसरातून हा संघ येतो. रिवर्स फटका खेळलाय आणि खूप लांबवर पाठवलाय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. राहुलची बॅटिंग. या मॅचला खुलं केलंय. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. डॉन सुद्धा हार मानणारे नाही आहेत आणि नाविदभाई खलिफे हे सुद्धा हार मानणारे नाही आहेत. मुंबईतील युवा खेळाडूंना घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत नाविदभाई खलिफे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पुणे परिसरातील युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम डॉनने सातत्याने केलं आहे. आणि त्याचबरोबर सुनीलजी देशमुख साहेब, सौमितजी देशमुख साहेब आणि चंद्रशेखर मोरे साहेब यांचंही कौतुक. 14 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. राहुल मैदानाच्या आतमध्ये आहे. वर राहुल जोगाडिया. सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत. सूरज यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. फटका चांगला खेळलाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. राहुलने सगळं काही केलंय. पॉइंटला खेळले, रिव्हर्स खेळले, मिड विकेट, स्क्वेअर लेग, समोर सगळीकडे खेळले. 4. सर बनलेले आहेत. 17 वर बॅटिंग करतायत. तेरा बॉलमध्ये 26ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. दोन्ही टीमसाठी ऑन असणारी मॅच आहे. यावेळेला रिवचचा प्रयत्न रन घेत. ओ कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर अडचणीत आले असते ओम. बायच्या स्वरूपातील रन कळवली जाते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे 42. ओ खूप लांब होतं. फ्रेममध्ये सुद्धा नव्हते ते. 42 झालेत. 12 बॉलमध्ये 25 पाहिजेत. 50-50 मॅच आहे. मॅच पुण्यालाही जाऊ शकते आणि मॅच मुंबईला सुद्धा जाऊ शकते. डीजे या. पण 3 ओव्हर नंतर जगन्नाथ स्मृती संविधान ही टीम 37 वर होती. 2 विकेट होत्या आणि 41 वर आहे सध्या वैष्णव इलेव्हन चेंबूर. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. विकेटच्या बाबतीत सेम आहेत. धावसंख्येच्या बाबतीत थोडीशी वडसर आहे, परंतु सामना संपलेला नाही आहे. आणि आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे पॅरिश कांबळे यांना. पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. प्रफुल्ल पाटील चॅम्बो. काय बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक कोणी केलं तर ते आहेत पनवेल परिसरातील सध्याच्या घडीला चर्चेतील नाव प्रफुल्ल पाटील. ओ रिव्हर्सचा प्रयत्न. बॅट हातातून सुटलीये. असं पहिलं आम्हाला वाटलं बॉल लांब गेलाय की काय, परंतु बॅटच खूप लांबवर गेली. चांगली बॅटिंग करतायत सध्या, परंतु बॅट हातातून निसटलीये. पुन्हा एकदा ते चित्र आपण पाहूया. रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि रिव्हर्सचा प्रयत्न ज्या वेळेला आपण करतो ना, आपण थोडीशी बॅटचं ग्रीप बदलतो आणि ते करत असताना पहिल्यांदा प्रफुल्लने तर पहिले आपल्या डोक्यावर तर बॅट पडत नाहीये ना, हे पहिल्यांदा पाहिलं आणि मग मागे गेल्यानंतर मग बॉलच्या दिशेने आले. गरजेचं आहे, स्वतःची सुरक्षा ही महत्वाची आहे. 11 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. राहुल. ओ हो, हा बॉलर काय बॉलिंग करतोय, जबरदस्त. टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणण्याचं काम केलंय पॅरिश कांबळे यांनी. हलकासा लेग कटर.
चांगल्या टप्प्यावरून राहुल कधी रिव्हर्स खेळतायत, कधी मिड विकेटला खेळायचा प्रयत्न करतायत, परंतु दोन्ही बॉलवर राहुलला थांबवलंय. 10 बॉलमध्ये 25. चांगली मॅच पाहायला मिळते आहे. एका बाजूला पुण्याच्या दौंडचे गोलंदाज आणि एका बाजूला मुंबईच्या चेंबूरचे बॅटर राहुल जोगाडे आणि ओम पांडे. वैष्णव इलेव्हन चेंबूर या टीमसाठी, तर दुसऱ्या बाजूला स्मृती इलेव्हन पिंगळसाई रोहा संविधान ग्रुप पुणे अशी ही टीम पाहायला मिळते. मुंबईच्या चेंबूर परिसरातील युवा खेळाडूंचा संच नावेदभाई खलिपे यांनी इकडे आणलाय. तो गेल्याही वर्षी आणला होता. आणि प्रदीप नैनी डॉन ही सुद्धा सातत्याने नवोदित खेळाडूंना संधी देण्याचं काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन खेळाडूला कोणीतरी संधी दिली सुद्धा पाहिजे. आणि ह्या ज्या सगळ्या नवीन टीम आहेत ना, मग आमचे मंगलमूर्ती असतील त्यांचंही कौतुक. अशा भरपूर टीम आहेत जे नवोदित खेळाडूंना, मोठ्यांना तर सगळे संधी देत आहेत, तुम्ही छोट्यांना संधी देत आहेत, म्हणून तुमचं सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे. रिवर्स आता मात्र चांगला खेळलाय, परंतु राहुलला फिल्डर लावला होता तिकडे. चांगली कामगिरी, चांगली कामगिरी. राहुल चांगली बॅटिंग करतायत, परंतु आता थोडंसं स्ट्रगल करतायत. 9 मध्ये 24. जर येणाऱ्या 3 बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅचमध्ये मजा येईल. ओमकडे ती क्षमता आहे. आज खेळावं लागणार आहे. पॅरिश अप्रतिम कामगिरी करतायत. काय बॉलिंग केली आहे पॅरिश कांबळे यांनी. यावेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे, पकडतायत कॅच. ओहो, अप्रतिम बॉलिंग पॅरिश कांबळे. या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिली आहे त्यांनी. बॉलरने पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 4 रन दिल्या होत्या आणि आत 1 विकेट घेतली होती. आताही 4 बॉल टाकलेत, फक्त 1 रन दिली आहे. म्हणजे 10 बॉलमध्ये फक्त 5 रन दिले. टाळ्या व्हायला हरकत नाहीये या पॅरिश कांबळेसाठी. अचूक टप्प्याची कामगिरी. हर्षल शिगवान, हर्षल शिवगन चेंबूरच्या घाटली परिसरातील सध्या चर्चेतील असणारं नाव. बॅटिंगसाठी येत आहेत. गेल्या वर्षी सावर्ड्याच्या स्पर्धेमध्ये 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असताना याच वैष्णव इलेव्हनला खेळत असताना षटकार मारण्याचा कारनामा ज्यांनी केलाय तेच हर्षल येतात बॅटिंगला. टीम संकटात आहे. आता इकडे घाटला पॉवर दाखवावी लागणार आहे, कारण मुंबईमध्ये घाटला असा एकमेव विभाग आहे ज्या घाटल्यामध्ये तब्बल 130 टीम आहे एका विभागात. परंतु पॅरिसने केलेली बॉलिंग हा चर्चेचा विषय राहिलाय. 8 बॉल 24 पाहिजेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन येऊन सुद्धा मात्र धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम केलं. तिसऱ्या ओव्हरला परत 18 आल्या, परंतु कंट्रोल करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मात्र या ठिकाणी केलेलं आहे पॅरिश कांबळे यांनी. 2 ओव्हरला 38 आल्या, परंतु 10 बॉलमध्ये फक्त 5 त्यातल्या पॅरिसने दिलेल्या आहेत. हर्षल, यावेळेला बॅट फिरवली आहे, बॉल पाठीमागे निघालाय 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 सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर बॉबीने मारलाय चौकार. हर्षलच्या बॅटमधून चर्चेत आला होता मुंबई प्रीमियर लीग मधून सुद्धा हा खेळाडू आणि घाटल्याचं प्रतिनिधित्व करतो. चौकार आलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. राहुल मैदानात आहे हे विसरून चालणार नाहीये. पॅरिसची अप्रतिम गोलंदाजी. 7 बॉल 20 ची आवश्यकता आहे. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय मोठ्या मंचावर. क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि एक दर्जेदार मॅच. यावेळेला स्टोक खेळलाय, परंतु फटका फसलाय. अशा ठिकाणी गेलाय जिकडे फिल्डर नाहीयेत. 1 रन 2 रन, बॉल पाठीमागे जातोय जिकडे दुसरी धाव घेतली आहे आणि ओव्हर संपली इकडे पॅरिसची.
धावसंख्या झालेली आहे ती 49. आता 6 बॉलमध्ये पाहिजेत 18. योगायोग पहा. पहिल्या डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आल्या. दुसऱ्या डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आल्या. परंतु पहिल्या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रन आल्या होत्या आणि या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 18 पाहिजेत. पाहूया काय होईल. 6 मध्ये 18. कुणाच्या हातात चेंडू सोपवला जातोय त्याच्यावर देखील चर्चा आहे. सचिन मोरे पनवेल परिसरातील चांगले बॉलर्स आणलेत. अनिकेत रोडे सुद्धा या टीम मध्ये आहे. स्वतः डॉन आहेत. मयांक सुद्धा या टीम मध्ये पाहायला मिळाले. पहिलं षटक त्यांचं थोडंसं महागडं राहिलं होतं. सचिन मोरे यांना आणलंय परंतु राहुल मैदानात आहे. 6 बॉल 18. दोन्ही टीमला आता आपण केलेला 500 किलोमीटरचा प्रवास आठवावा लागेल कारण इकडे यायचं म्हणजे सोपं नाहीये. एकोणपन्नास धाव फलकावर राहुल जोगाडिया 39 वर बॅटिंग करतायत. चेंबूरसाठी खेळतायत. वैष्णव इलेव्हन चेंबूर. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. सचिन मोरे बॉलिंगला आलेले आहेत. पहिला बॉल रिव्हर्स खेळला राहुल यांनी परंतु राहुलला तिकडे रिव्हर्स चांगल्या पद्धतीने तैनात केलेला आहे. आणि इकडे काय होत आहे. हो कदाचित रन कंप्लीट होते की काय असं वाटत असताना बॉबी माघारी. राहुल स्ट्राईकवर. 5 बॉलमध्ये अजूनही करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 17 मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. राहुल 40 वर बॅटिंग करतायत. पन्नास धाव फलकावर 4 विकेट माघारी. 5 बॉलमध्ये 17. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. यावेळेला पुढे सरसावले. स्ट्रोक समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे आहेत प्रदीप. 1 रन घेतली आहे. दुसरीचा कॉल पुन्हा एकदा दिलाय. चेंडूची फेकी आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. नॉन स्ट्राईकला काय झालंय याकरता मॅच रंगली आहे चांगली. 4 बॉलमध्ये 15 करायचेत. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. पुणे विरुद्ध मुंबई. एका बाजूला नावेद खलिफे, एका बाजूला प्रदीप नैनीत. ट्वेंटी 4 लाईव्ह इव्हेंटचे येस खेळाडू बाद आहेत. तिसऱ्या पंचांनी शहानिशा करून निर्णय दिलाय आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच संपलेली नाहीये. 16ची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल. 4 बॉल बाकी आहे. प्रफुल्ल यांनी जे अर्धशतक केलं त्याच्यासाठी कांचन पालकर, केवाळे गावचे सरपंच आणि महाराष्ट्रातील नामवंत स्कोरर यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आणि 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेश पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. सगळ्यांना विनंती अशा प्रकारे केलेल्या कामगिरीवरचे पुरस्कार असतील तर आवर्जून सांगा. फक्त अगोदर नका सांगू. राहुल जोगडिया आहेत म्हणजे मॅच संपलेली नाहीये. 4 बॉल 16 पाहिजेत. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. नवीन बॅटर दाखल झालेत. सर्वेश पांचाळ याही नावाची घाटल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा असते. समोर राहुल आहेत परंतु चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे पनवेल परिसरातील या सचिनने. हो हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय आणि चॅलेंज केलं इकडे. वाईड आहे की नाही याकरता राहुलने
योग्य बॉल कळवला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न पहिले शफल झाले होते आणि खूप शफल झाले होते राहुल. तेही इकडे पाहायला मिळत आहे. चला अजूनही मॅच संपली नाहीये. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इकडे बाकी आहे. चला मॅचकडे जाऊयात आपण. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अगदी अंतिम टप्प्यावर मॅच येताना पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 16. षटकार चौकार येतील का? पॅरिस कांबळेने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर मॅचमध्ये पुन्हा एकदा टीम येताना पाहायला मिळाली आहे. त्या ज्या 2 ओव्हर होत्या या की फॅक्टर होत्या. परंतु अजूनही राहुल मैदानात आहे आणि जोपर्यंत राहुल मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. राहुलला प्रयत्न करावे लागतील. 41 वर ते खेळत आहेत. या मॅचला जिंकण्यासाठीचे प्रयत्न राहुलचे अजूनही सुरू आहेत. एखादा मोठा फटका येईल का? आला तर मॅचमध्ये मजा येईल. रिवर्स पुन्हा एकदा राहुल रिवर्स खेळायला गेले आणि मागील बरेचसे बॉल राहुल सातत्याने रिवर्स खेळायला गेलेत आणि त्या रिवर्सच्या प्रयत्नात मात्र बरेचसे डॉट बॉल सुद्धा आलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता अगदी मॅचची औपचारिकता 2 मध्ये 16. हा बॉल मात्र बाहेर टाकलाय, बराच बाहेर टाकलाय. मॅचचा दबाव होता तो थोडासा. पॅरिस कांबळेने मात्र मॅचचं गणितच बदलून टाकलं. यावेळेला पॉईंटच्या दिशेने राहुलचा आणखीन एक चांगला फटका इकडे पाहायला मिळतोय. राहुल पोचले 45 वर. राहुलचं अर्धशतक होईल का? कारण केवळ आता 1 बॉल बाकी आणि 11ची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही.
आणि हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. चांगली गोलंदाजी केली आहे. मॅच जिंकली जाते. अभिनंदन. आणि चला दोन्ही टीम टॉससाठी यायचं आहे. पहिला टॉस होईल आणि मग मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. पॅरिसचं कौतुक करावं लागेल.